जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8 ज्ञानदशक मायोद्भव नाम समास 3 सुषमा अशंका नाम श्रीराम समर्थ. अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. श्रीराम समर्थ. समर्थांनी आता गेल्या समासामध्ये आपल्याला पडलेली आशंका आहे सूक्ष्म आशंका नाम. आता दुसऱ्या समासात अखंड काय दिले हो, दुसऱ्या समासात अखंड काय दिले आशंका. आणि त्या आशंका काय केल्या काय होत नाही तो आपल्या आशंकेचं समाधानच होत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात, अरे जे झालेचे नाही त्याची वार्ता पुससी काही. आता जो मायेत असतो त्याला परब्रह्म कळत नाही, आणि परब्रह्म ज्याला कळतं त्याला माया दिसतच नाही. म्हणजे हे कसं सगळं वेगळंच आहे ना. कसं समर्थ, आता समर्थ ही कशी हो ज्ञानी परंपरा आली, त्यांना मायेशी काही देणं घेणं नाहीये. ते अखंड कशामध्ये एकरूप झालेले आहेत, परब्रह्मामध्ये एकरूप झालेले आहेत. म्हणूनच ते काय करतायत, आपल्याला त्या अखंड त्या परब्रह्माची काय करून देत आहेत, ओळख करून देत आहेत. म्हणूनच काय हो, जे ज्ञानी पुरुष आहेत त्यांना परब्रह्माची ओळख झाली, म्हणून त्यांना मायेचं काय वाटत नाही, महत्त्व वाटत नाही. समर्थ म्हणून पहिल्या ओवीमध्ये काय म्हणतात, अरे जे मुळी झालेच नाही त्याची गोष्ट काय म्हणून विचारतोस, तथापि काय सांगतो की तेने करून काहीही संशय उरणार नाही. म्हणजे काय हो समर्थ, मग इथं पहिल्या ओवीतच आपली काय हो आपली आशंका आहे. आपली आशंका एवढी आहे की आपल्याला कितीही समाधानक उत्तरं दिली समर्थांनी तरी आपली आशंका काय होत नाही हो, मिटत नाही. कुठपर्यंत, जोपर्यंत आपण ज्ञानी बनत नाही तोपर्यंत. समर्थांना इथं काय सांगायचंय, माया सृष्टी जी झालीच नाही तिची वार्ता काय पुसतोस. म्हणजे काय, ही मायारूपी सृष्टी झालीच नाही. ज्ञानी पुरुषांना ही काय वाटते हो, माया सृष्टी मिथ्या वाटते. म्हणून समर्थ काय म्हणतात, अरे जे झालेचे नाही त्याची वार्ता पुससी काही. अरे जे झालंच नाही त्याच्याविषयी तू काय विचारतोयस असं म्हणतायत समर्थ. परंतु आपल्या मनातील आशंका जाव्यात म्हणून समर्थ परत लगेचच काय म्हणतात तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. असू दे, तुझी जी आशंका आहे, आता जे झालंच नाही त्याचं तू विचारतोय, तरी पण असू दे, विचारलंयस ना, विचार. मी तुझ्या आशंकेचं उत्तर दिल्या बिगर काय तू विचारलेस ना, तर मी काय देणार, त्याचं उत्तर देणार. आणि तेही कसं, तुझ्या भाषेत तुला कळेल असं मी काय देणार आहे, उत्तर देणार आहे. म्हणजे तुझ्या अंतरीचा संशय निघून जाईल असं काय देणार आहे, मी सांगणार आहे. असं कोण म्हणतायत, समर्थ म्हणतायत. अरे जे झालेचे नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. म्हणजे जे झालंच नाही त्याच्याविषयी तू विचारतोयस तरी देखील तुझा संदेह जावा असं काय करतो, मी तुला सांगतो. असं कोण म्हणतायत हो, समर्थ म्हणतायत. आपल्याला माहित आहे समर्थ बाळबोधाहून सुंदर असं काय देतात तो आपल्याला. लहान मुलाला ज्याप्रमाणे आपण समजावून सांगतो त्याही पेक्षा लहान मुलांना समजावल्यासारखं समर्थ आपल्याला काय करतायत, अखंड समजावून सांगतायत. आणि आपल्या अंतरीचा काय करतायत, संदेह घालवण्याचं काम करतायत. दोरी करिता भुजंग, जळा करिता तरंग, मार्तंडा करिता चांग, मृगजळ वाहे. आता या ओवीमध्ये काय सांगितलंय समर्थांनी, दोरी आहे म्हणून सर्प भासतो आपल्याला, पाणी आहे म्हणून लाटा दिसतात, सूर्य आहे म्हणून मृगजळ स्वच्छ वाहतसे वाटते. म्हणजे काय हो, दोरी आहे म्हणून आपल्याला तो साप आहे असा भासतोय, पाणी आहे म्हणून त्याच्या लाटा वाहतात असं वाटतंय, आणि सूर्य आहे म्हणूनच आपल्याला काय दिसतंय हो, मृगजळ दिसतंय. कल्पनेकरिता स्वप्न दिसे,
शिंपी करिता रूपे भासे, जळा करिता गार वसे, निमिष एक. कल्पने करिता काय सांगितले? कल्पने करिता स्वप्न दिसे. कल्पनेमुळे आहे म्हणून काय दिसतात? कल्पना आहे म्हणून आपल्याकडं कल्पना आहेत म्हणून आपल्याला स्वप्न दिसते. शिंप आहे म्हणून रूपे भासते, चमकते. पाणी आहे म्हणून एक क्षणभर गार राहते. माती करिता भिंती झाली, सिंधू करिता लहरी आली, तिळा करिता पुतळी दिसो लागे. मातीमुळे भिंत झाली. माती नसती तर भिंत झाली असती का? नसती झाली. समुद्र आहे म्हणून लाट आली. समुद्रच नसता तर लाट कुठून आली असती? डोळ्यात काळे बुबुळ आहे म्हणून त्यात काय दिसतं आपल्याला? प्रतिबिंब दिसतं. कुणाचंही झालं तर प्रतिबिंब दिसतं. आणि डोळ्यात बुबुळच नसतं तर आपल्याला प्रतिबिंब दिसलं असतं का? नसतं. तेच समर्थांना सांग. बघा समर्थ काय करतात आपल्याला, ही सृष्टी कशी मिथ्या आहे आणि परब्रह्म कसं सत्य आहे हे प्रत्येक दशकामध्ये समर्थांना आपल्याला काय सत्य सांगण्याचा खूप प्रयत्न केला, ठास केलाय. पण प्रत्येक आठवड्याला आपण संशय घेऊनच येतो आणि त्या संशयाचं समर्थांना राग येत नाही आपण विचारलेला. उलट विचारताय ना, विचारा, तुमच्या आशंकेचं उत्तर मी निश्चित देणार. ही काय आहे? समर्थ कृपा आहे आपल्यावरती आणि अखंड काय करतात? आपल्याला सांगत असतायत. मग पुढं काय दिलेलं आहे? सोन्याकरिता अलंकार, तंतू करिता झाले चिर, कासवा करिता विस्तार हातापायांचा. सोने आहे म्हणून अलंकार घडले. तंतूमुळे म्हणजे तंतूमुळे वस्त्र झाले. कासव आहे म्हणून हातापायांचा काय झाला? विस्तार झाला. तूप होते तरी थिजले, तरी करिता मीठ झाले, बिंबा करिता बिंबले प्रतिबिंब. काय सांगितलं समर्थांनी? तूप होते म्हणून ते घट्ट झाले, खाडी असते म्हणून मीठ होते. तरी म्हणजे खाडी दिले, खाडी समुद्राच्या ज्या खाडी आहेत म्हणून काय होतंय? मीठ होतंय. बिंब आहे म्हणजे डोळ्यामध्ये बिंब आहे म्हणून काय दिसतंय? प्रतिबिंब दिसतंय. पृथ्वी करिता झाले झाड, झाडा करिता छाया वाढ, धातू करिता पवाड, उंच नीच वर्णाचा. पृथ्वी करिता झाले झाड, पृथ्वी आहे म्हणून झाड झाली. लक्षात घ्या, पृथ्वी नसती तर झाड झाली असती का? नसती. पृथ्वी आहे म्हणून झाड आले आणि झाड आहे म्हणून मोठी त्याची काय पडते सावली पडते. झाड नसतं तर सावली पडली असती का? झाडाची सावली पडली असती का? झाड आहे म्हणून त्याची छाया पडते. धातू असतात म्हणून कमी जास्त काय पडतात? रंगाची मातब्बरी. म्हणजे धातू आहेत म्हणून उंच नीच वर्णाचा, धातू करिता पवाड, उंच नीच वर्णाचा. आता असो हा दृष्टांत, अद्वैतास कैचे द्वैत, द्वैते विन अद्वैत बोलताच नाही. आता असो हा दृष्टांत. समर्थ काय म्हणतात? आता हे दृष्टांत पुरं झालं. हा दृष्टांत जेवढे दिलेत ना तेवढे पुरे झाले. अद्वैताला द्वैताची उपमा कशी द्यायची? देतच येत नाही ना. अद्वैत अद्वैत आहे, अद्वैताला द्वैताची उपमा कशी द्यायची? आणि द्वैताशिवाय अद्वैत सांगताच येत नाही. समर्थ काय म्हणतात बघा, ऐकायला थोडं विचित्र वाटतं आपल्याला. काय? अद्वैताला द्वैताची उपमा कशी द्यायची? परंतु द्वैताशिवाय अद्वैत सांगताच येत नाही. हे सारे द्वैतातले दृष्टांत अद्वैत सिद्धीच्या काय कामाचे? पण द्वैता वाचून अद्वैत बोलताच येत नाही. म्हणजे काय? आपल्याला आपल्या जीवनामध्ये म्हणजे आपल्याला अनुभवास येणारी उदाहरणं दिल्याशिवाय आपल्याला काय होत नाही कळत नाही. म्हणून त्याच्यासाठी काय द्यावी लागतात? उदाहरणं द्यावी लागतात. एखादा हे द्यावं लागतं, उदाहरण द्यावं लागतं. त्यावेळेस आपल्याला काय होतं? द्वैतातलं उदाहरण द्यावं लागतं. त्यावेळेस आपल्याला काय कळणार आहे? अद्वैत कळणार आहे. त्याशिवाय कळत नाही.
आपल्याला काय कळत नाही, अद्वैत कळत नाही. हे सगळं काय आहे, हे सगळं वेगळंच आहे. भासाकरिता भास भासे, दृश्याकरिता अदृश्य दिसे. अदृश्य असं उपमा नसे, म्हणून निरोपण म. भासाकरिता भास भासे, भास आहे म्हणून जगभास उत्पन्न होतो. दृश्य आहे म्हणून दृश्य दिसते. अदृश्यास परब्रह्मास, अदृश्य कोण आहे, परब्रह्म आहे, आणि त्या परब्रह्मास उपमा नाही म्हणून ते निरुपम. निरुपम म्हणजे काय हो, उपमेय रहित आहे. काय आहे हो, परब्रह्म कसं आहे, त्याला उपमा देता येत नाही. ते कसं आहे, उपमेय रहित आहे. जग हे काय आहे हो, सगळं भास आहे. भास आहे म्हणून जग, भास उत्पन्न होतो. दृश्य आहे म्हणून दृश्य दिसते. हे समर्थांना सांगायचे. कल्पने विरहित हेत, दृश्या वेगळा दृष्टांत. द्वैता वेगळे द्वैत कैसे झाले. कल्पने विरहित हेत, कल्पनेशिवाय हेतू किंवा दृश्या वाचून दृष्टांत सांगता येत नाही. त्याचप्रमाणे द्वैताचा अंगीकार केल्या वाचून द्वैत कसे झाले, द्वैतरूप सृष्टी कशी झाली, हे सांगता येत नाही. काय करता येत नाही, हे सांगता येत नाही. द्वैतरूप सृष्टी कशी झाली, कारण कसं आहे हो, कल्पनेशिवाय हेतू किंवा दृश्या वाचून दृष्टांत सांगता येत नाही. त्याचप्रमाणे द्वैताचा अंगीकार केल्या वाचून द्वैत कसे झाले, द्वैतरूप सृष्टी कशी झाली, हे काय करता येत नाही, सांगता येत नाही. विचित्र भगवंताची करणी, वर्णवेना सहस्त्रफणी. तेनी केली उभवणी अनंत ब्रह्मांडाची. विचित्र भगवंताची करणी, भगवंताची करणी कशी आहे हो, अद्भुत आहे. तिचे वर्णन शेषालाही करता येत नाही. कारण कसं आहे हो, भगवंताची करणी अद्भुत आहे, तिचे वर्णन शेषालाही करता येत नाही. त्यानेच ह्या अनंत ब्रह्मांडाची उभारणी केली. आता शेषाला म्हणजे काय हो, शेषाजवळ तो अखंड परब्रह्म त्याच्यावर झोपलेलं दाखवतात. विष्णू शेष काय हो, शेषनाग काय आहे, अखंड देवाला काय दिले त्यांनी, अखंड देवापाशी असतो. परंतु त्या शेषालाही कळत नाही की काय केलंय. विचित्र ही भगवंताची करणी त्याला सुद्धा कळत नाही. परमात्मा परमेश्वरू, सर्व करता जो ईश्वरू. तयापासून विस्तारू सकळ झाला. परमात्मा परमेश्वरू, जो परमात्मा परमेश्वर व सर्व करता ईश्वर, त्याच्यापासूनच हा काय हो, सगळा विस्तार झाला. हा जो काय सगळा विस्तार आहे आपल्याला जो दिसतोय डोळ्यांनी, तो काय हो, त्या परमेश्वर परमात्म्यामुळे काय झालेला आहे, निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळं काय होतंय, आपल्याला दिसतोय तो. ऐसी अनंत नामे धरी, अनंत शक्ती निर्माण करी. तोची जाणावा चतुरी मूळ पुरुष. ऐसी अनंत नामे धरी, त्यानं काय हो केले, त्या परमेश्वरानं अशी असंख्य नावे काय केले, धारण केलेत. म्हणून अशी असंख्य नावे धारण करणारा, अनंत शक्ती उत्पन्न करणारा तोच मूळ पुरुष होय. हे कुणी लक्षात ठेवावं, ज्ञानी सुज्ञ म्हणजे ज्ञानी लोकांनी हे लक्षात ठेवावं की असे असंख्य नावे धारण करणारा, अनंत शक्ती उत्पन्न करणारा तोच मूळ पुरुष होय. तो परब्रह्म, तो अंतरीचा अंतरात्मा, तोच काय आहे हो, मूळ पुरुष आहे. त्या मूळ पुरुषाची ओळखण, ते मूळ मायाची आपण. सकळ काही करतेपण ते तेची आले. त्या मूळ पुरुषाची ओळखण, अनंत शक्ती जो मूळ पुरुष, त्याच्यापासून सारा विस्तार झाला आहे. त्या मूळ पुरुषाचे स्वरूप तीच काय आहे हो, मूळ माया आहे. सगळ्या सृष्टीचा करतेपणा तिच्याकडेच येतो. म्हणजे काय स्वरूप, त्या परब्रह्माचं स्वरूप म्हणजे काय आहे, ही मूळ माया आहे. श्लोक. कार्यकारण कर्तृत्वे हेतू,
प्रकृती रुचिते. काय सांगितले? ही कार्यकारण ही सृष्टी काय केली आहे? निर्माण केलेली आहे. आणि या सगळ्या सृष्टीचा निर्माण करता तो मूळ पुरुष, तो परब्रह्म आहे. हे उघड बोलता नये, मोडो पाहतो उपाय, एरवी हे पाहता काय साच आहे. हे उघड बोलता नये, हे काय बोलायचं नाहीये, उघड, हे उघड सांगता येत नाही. म्हणजे काय? हे उघड सांगता येत नाही, कारण हे सांगितल्यास सादर मार्ग बिघडेल. बाकी विचार केला तर काय खरे आहे? बघा, विचार करायला गेलं तर काय खरं आहे? काहीच नाही, सगळं नश्वर आहे. कारण हे सांगितल्यास अनधिकारी पुरुष साधने सोडून ब्रह्मप्राप्तीचा मार्गच सोडून देईल. अद्वैत ब्रह्माच्या ठिकाणी द्वैत झालेच नाही हा सिद्धांत. तथापि संशय मोडण्यासाठी द्वैताची उभारणी करून दाखवित आहेत व मूळ माया व तेथून पुढील सृष्टी रचनेची गोष्ट सांगत आहे. तथापि स्वानुभवाच्या बाजूने विचार कराल तर मूळ माया व तिची गोष्ट काय खरी आहे? सृष्टी नसून सृष्टी झाली असा ग्रह करून घेणाऱ्यासाठी सृष्टीच्या उभारण्याची गोष्ट सांगावायची आहे. खरोखर अरे जे झालेचे नाही हाच सिद्धांत आहे. समर्थ म्हणतात, आम्ही काय करणार आहे? हे पुढे सांगणार आहे. काय? हे उघड बोलता नये, मोडो पाहतो उपाय, एरवी हे पाहता काय साच आहे. ह्या आपली जी शंका आहे ती काय करणार आहे? समर्थ पुढं सांगणार आहेत. देवापासून सकळ झाले हे सर्वांस मानले, परी त्या देवास ओळखले पाहिजे की. देवापासून सर्व उत्पन्न झाले हे सर्वांना पटतंय. काय पटतं? सगळेजण म्हणतात देवापासून सर्वच काय झाले? उत्पन्न झाले. परंतु आपल्याला संशय पण आहे आपल्या अंतरी. ह्या लोकांच्या समजुतीप्रमाणेच आम्ही बोलतो, पण त्या देवाला काय केलं पाहिजे व ओळखलं पाहिजे असं सर्वांची समजूत आहे की काय, व देवाने हे सर्व निर्माण केले. पण तो निर्माण करणाऱ्या त्या देवाला काय केलं पाहिजे? आपण त्याची ओळख घेतली पाहिजे. त्या देवाला आपण काय केलं पाहिजे व ओळखलं पाहिजे. सिद्धांचे जे निरूपण ते साधकास नमने जाण, पक्व नाही अंतकरण म्हणून या. काय म्हणतात समर्थ? सिद्धांचे जे निरूपण, साधकांचे अंतकरण काय नसते व पक्के नसते, म्हणून त्या सिद्धांचे निरूपण त्यांच्या भूमिकेवरून असते, पण ते मान्य होत नाही. काय असतं? साधकांचं श्रवण झालेलं नसतं. आपल्याला काय सतत आशंका का निर्माण होतात? तर आपल्याला काय पूर्ण श्रवण झालेलं नसतं. आपण अंतरी श्रवण घेत नाही, त्याप्रमाणे आचरण घडत नाही आपल्या देहाकडून. म्हणून आपल्याला काय, म्हणून सतत काय पाहिजे आपल्याला? श्रवण. सिद्धांचे जे निरूपण ते साधकास नमने जाणं, पक्व नाही अंतकरण म्हणून या. सिद्धांच्या म्हणजे ज्ञानी लोक जे सांगतात, निरूपण सांगतात, ते साधकांना सहजासहजी पटत नाही. कारण अंतरी असलेलं काय अज्ञान आहे. त्यांचं अंतकरणात काय आहे? अजून अज्ञान आहे. धड ते पूर्ण अज्ञानीही नाहीत आणि पूर्ण सज्ञानीही नाहीत. अशा अवस्थेत तो काय आहे? साधक आहे. प्रत्येक साधक, इथं बसलेला प्रत्येक साधक जो श्रवण करतोय तो प्रत्येक साधक, त्याचे अंतकरण काय नाहीये? परिपक्व नाहीये. समर्थांना काय सांगायचं इथं? धड तो काय नाहीये? पूर्ण अज्ञानीही नाही आणि पूर्ण ज्ञानीही नाही. अशा भ्रामक अवस्थेत तो काय साधक अडकलेला आहे. मग त्याला सिद्धांनी सांगितलेलं निरूपण पण काय पटत नाही, पचत नाही. त्याचं कारण त्याचं अंतकरण काय आहे? परिपक्व झालेलं नाहीये. अविद्या गुणे बोलिजे जीव, माया गुणे बोलिजे शिव, मूळ माया गुणे देव बोलिजे तो. अविद्या गुणे बोलिजे जीव. अविद्येची म्हणजे अज्ञानाची म्हणजे पिंड कसा आहे आपला? अज्ञानी आहे. उपाधी ज्याला आहे तो जीव. म्हणजे उपाधी कुणाला आहे? आपल्याला आहे. नाव कुणाला आहे? आपल्याला आहे. म्हणजे उपाधी घेऊन कोणाला आहे? आपण मायेमध्ये असल्या कारणाने. म्हणजे अविद्येची उपाधी ज्याला आहे तो जीव व ब्रह्मांडाच्या उपाधीमुळे शिव.
व मूळ मायेची ब्रह्मांडाची उपाधी ज्याला आहे तो देव असे म्हणतात. जीव कोणाला म्हणायचं? जो अविद्या अज्ञान ज्याच्याकडे आहे, अविद्येची अज्ञानाची उपाधी ज्याला आहे त्याला तो जीव. ब्रह्मांडाच्या उपाधीमुळे तो शिव व मूळ मायेची ब्रह्मांडाची उपाधी ज्याला आहे तो देव असे म्हणतात. लक्षात घ्या. समर्थांना काय सांगायचं इथं? जीव कोणाला म्हणायचं, शिव कोणाला म्हणायचं आणि देव कोणाला म्हणायचं हे समर्थांनी सांगितलंय. म्हणजे अविद्या ज्याच्याकडे आहे तो जीव, माया गुणे बोलीजे शिव म्हणजे ब्रह्मांडाच्या उपाधीमुळे शिव व मूळ मायेच्या म्हणजे मूळ मायेची उपाधी ज्याला आहे तो देव. म्हणून कारण मूळ माया अनंत शक्ती धरावया तेतीचा अर्थ जाणावया अनुभवी पाहिजे. काय सांगितले समर्थांनी? म्हणून कारण मूळ माया अनंत शक्ती धरावया, जी मूळ माया तोच मूळ. म्हणून सृष्टी रचना म्हणजे सृष्टी रचनाची जी कार्याला असणाऱ्या अनंत शक्ती धारण करण्यासाठी अनंत शक्ती धरावया तेतीचा अर्थ जाणावया अनुभवी पाहिजे. समर्थांना इथं काय सांगायचंय? म्हणून सृष्टी रचनादी कार्याला असणाऱ्या अनंत शक्ती धारण करण्यासाठी कारण मूळ माया हेच सर्वांचे काय आहे? मूळ होय. पण त्यातील रहस्य लक्षात येण्याला काय पाहिजे? अनुभवी मनुष्य पाहिजे. त्याला काय पाहिजे? अनुभवी मनुष्य पाहिजे. आणि ते अनुभवी कोण आहे? सद्गुरु परंपरा. मूळ माया तोची मूळ पुरुष, तोची सर्वांचा ईश, अनंत नामी जगदीश तयासीच बोलीजे. मूळ माया तोची मूळ पुरुष, जी मूळ माया तोच काय आहे? मूळ पुरुष होय. तोच सगळ्यांचा ईश्वर, त्यालाच अनंत नामे धारण करणारा जगदीश्वर असे म्हणतात. समर्थ काय म्हणले? जी मूळ माया आहे तोच काय आहे? मूळ पुरुष होय. आणि तोच सगळ्यांचा काय आहे? ईश्वर आहे. त्याला अनंत नामे धारण करणारा, त्यालाच काय? परमेश्वराला किती नावे आहेत? 33 कोटी देव. देव अनेक आहे, परंतु तो ही सर्व नावे त्याला काय दिलेली नाव आहेत. अखंड अनेक नावे त्या परब्रह्माला. मग असे अनंत नावे असणारा तो काय आहे? अनंत नामी जगदीश तयासीच बोलीजे. म्हणजे असे ते अनंत नामे धारण करणारा जगदीश्वर असं त्या कोणाला म्हणतात? मूळ पुरुषाला काय म्हणतात? अनंत नामे धारण करणारा जगदीश. अवघी माया विस्तारली परिहे निशेष नाथिली, ऐसिया वचनाची खोली विरोळा जाणे. अवघी माया विस्तारली, जी काय ही सगळी माया काय पसरलेली आहे, पण ती अजिबात काय नाहीये? नाशिवंत, खोटी नाहीये. ह्या भाषातील रहस्य जाणणारा क्वचितच सापडायचा. समर्थ काय म्हणतात? ही सगळी माया पसरलेली आहे, पण ती खोटी नाही. ह्या भाषणातील रहस्य जाणणारा क्वचितच सापडायचा. सारे जगत मूळ मायेचा काय विस्तार आहे, पण तीच मुळी मिथ्या आहे. पण हे बोलणे स्वानुभवी महात्म्यालाच कळणारे आहे. समर्थांना काय सांगायचं इथं? अवघी माया विस्तारली परी हे निशेष नाथिली, ऐसी वचनाची खोली विरोळा जाणे. बरोबर आहे. सगळं मायेपासून सगळं निर्माण झालेलं दिसतंय. जे जे डोळ्याला दिसतंय ते काय वाटतं आपल्याला? शाश्वत आहे वाटतंय. पण जे अवघी माया विस्तारली परी ही अवघी मायेचा पसारा आहे, परंतु तो कसा आहे? नाशिवंत आहे. हे जाणणार फक्त काय थोडीच माणसं आहेत. हे कोण जाणतं? विरुळा म्हणजे थोडकी माणसं जाणतात. कुणी जाणलं हे सगळं? हे सगळं म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? ही सगळी माया म्हणजे तो समर्थांना विश्वाचं करते पण कुणाचं? या आशंकेपायी उद्भवलेल्या अनेक गुह्य प्रश्नांची उकल करण्यास
समर्थांनी आपल्याला काय मागील निरूपणात सांगितलं ना. आणि त्यातून बाहेर हे एक कसं आहे चक्रव्यूह आहे. अवघी माया विस्तारली. आता आपण हा जो भाग बघितला, ओव्या बघितल्या, त्यामध्ये समर्थांनी काय हे सगळं चक्रव्यूह आहे. चक्रव्यूहामध्ये शिरायचं माहिती होतं अभिमन्यूला, चक्रव्यूह भेदायचं माहित होतं, परंतु त्यातून बाहेर पडायचं ज्ञान त्याला नव्हतं. आता आपण पण आशंकेच्या चक्रव्यूहात आपण पण सापडलोय, परंतु अभिमन्यूसारखी अवस्था समर्थ आपली होऊ देणार नाहीत. आपल्याला समर्थ काय करतायत, त्यातून बाहेर काढण्याचा श्रवणाद्वारे काय करतायत समर्थ आपल्याला बाहेर पडण्याची. कारण कसं आहे, अभिमन्यूला त्याचं ज्ञान नसल्यामुळं त्याला काय प्राणास मुकावं लागलं. पण समर्थ आपली त्या अभिमन्यूसारखी अवस्था होऊ देत नाहीत. कारण ज्यांनी सद्गुरू समर्थाचा हात विश्वासानं पकडला त्यांना ते सूक्ष्म आशंकाच्या प्रांतात जरूर घेऊन गेले. भले तिथं काही काळ विचाराच्या गोंधळात राहावंही लागलं असेल. बघा आपल्याला हे असा हा समास ऐकून काय आपल्या हे मनामध्ये काय होतात, आशंका निर्माण होतात, मन गलबलून गेलं असेल आपलं. पण ज्याचं नावच समर्थ आहे अशा सद्गुरूंना धरून राहिलेल्या जीवांना त्यांनी साऱ्या आशंकातून सुखरूप बाहेर काढलं, त्यांचं संपूर्ण समाधान केलं. आणि या विश्वाचा करता धरता हरता तो भगवंतच आहे हेही समर्थपणे काय दिलं पटवून दिलं. सांगतायत ना समर्थ, काय सांगतायत, सांगितलं ना ओवीमध्ये, मूळ माया तोची मूळ पुरुष, तोची सर्वांचा ईश, अनंत नामी जगदीश तयासीच बोलीजे. सांगितलं ना समर्थांनी, काय समर्थांनी पटवून दिलं की काय ह्या विश्वाचा करता धरता हरता तो भगवंतच आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा विचारातून परब्रह्माचं चिंतन केलं तरी या विश्वाचं करते पण त्या निर्गुण निर्विकार निश्चळ परब्रह्माकडंच जातं असं समर्थ निसंदिग्धपणे सांगतात. आपल्याला जेवढीही दृश्य सृष्टी दिसते तिला व्यापून तिच्याही पलीकडं हा अनंत परमात्मा पसरलेला आहे व त्याचं व्यक्त रूप म्हणजेच ही प्रकृती होय. हे त्या ओवीत काय केले समर्थांनी आपल्याला. आता हे हृदय पटलावर आपल्या हृदयात कोरून ठेवण्यासारखं हे वाक्य आहे. काय मूळ माया तोची मूळ पुरुष, तोची सर्वांचा ईश, अनंत नामी जगदीश तयासीच बोलीजे. लक्षात ठेवा, हे आपल्या पटलावर म्हणजे हृदय पटलावर कोरून ठेवण्यासारखं हे वाक्य आहे. परंतु समर्थ काय म्हणतात, या बघा पुढं काय म्हणतायत बघा. अवघी माया विस्तारली परिहे निशेष नातली, ऐसिया वचनाची खोली विरळा जाणे, ऐसे अनुर्वाच्य बोलीजे परिहे स्वानुभवी जाणीजे, संत संगे विन नुमजे काही केल्या. समर्थ काय म्हणतात, या सूत्राची कुठेही काय करू नये वाच्यता करू नये असं बजवायला समर्थ विसरत नाहीत. कारण त्याची वाच्यता आपल्या साधनेत आडकाठी आणू शकते. या सूत्रामागील विचार चव्हाट्यावरील चर्चेचा विषय न ठरता तो नित्य आचरणाचा काय ठरावा भाग ठरावा, तो जीवन व्यवहार बनावा असं समर्थांना वाटतं. त्यासाठीच तर निखळ प्रेमाची शिकवण त्यांनी आपणास मागील निरूपणाच्या शेवटी दिली. निस्वार्थ निर्व्याज प्रेम हेच संतांचं काय आहे भांडवल आहे. नोकरी धंदा म्हणजे सगळं करत असताना काय करायचंय, संतांना शरण जायचंय. समर्थांनी काय सांगितलंय पुढं, ऐसे अनुर्वाच्य बोलीजे परिहे स्वानुभवी जाणजे, संत संगे विन नुमजे काही केल्या. अशा प्रकारे हे वर्णन करून काय करता येत नाही, सांगता येत नाही. पण ते आपल्या अनुभवाने काय केलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे. संत संगती वाचून काही केले तरी ते समजणार नाही, म्हणून श्रवण पाहिजे. आठवड्याला श्रवण का पाहिजे, तर हे काय करणार नाही, आपल्याला संत संघाशिवाय कळणार नाही. काही केल्या काय होणार नाही, कळणार नाही. त्यासाठी स्वानुभवच पाहिजे. माया तोची मूळ पुरुष,
साधका न म्हणे हे निशेष, परी अनंत नामी जगदीश कोणास म्हणावे. माया तोची मूळ पुरुष. आता बघा, मूळ माया तोच मूळ पुरुष होय हे म्हणणे साधकास मुळीच मान्य होत नाही. आपल्याला मान्य होतंय का हो? पण मग अनंत नामात्मक जगदीश्वर कोणाला म्हणावे? आपला परत प्रश्न, परत आशंका आपल्यामध्ये निर्माण झाली. काय? माया तोची मूळ पुरुष, माया तोची मूळ पुरुष आहे. मग ते आपल्या मनाला रुचत नाही. आपण काय म्हणतोय? मग अनंत नामी जगदीश कुणाला म्हणायचं? कुणाला म्हणणार आहे आपण? म्हणू शकत, म्हणजे कुणाला म्हणायचं ही काय आहे आपली आशंका आहे. नामरूप माये लागले, तरी हे बोलणे नीटची झाले. येथे श्रोती अनुमानले कासयासी. नामरूप माये लागले, मूळ काय सांगितलं? नाम व रूप हे जर मायेलाच लागलेले आहे, मायेचेच आहे, तर हे बोलणे सरळच आहे. मग त्यात श्रोत्यांनी तर्क वितर्क का करावे? श्रोत्यांनी काय तर्क, नामरूप हे मायेला लागलेलं आहे, तर मग श्रोत्यांनी यामध्ये काय शंका घेण्याचं काय नाहीये? तर्क वितर्क करण्याचा काय उपयोग आहे? आता असो हे सकळ बोली, मागील आशंका राहिली. निराकारी कैसी झाली मूळ माया. आता हे सगळं बोलणं जर राहो, समर्थ काय म्हणतात? आता सगळं बोलणं राहो. पूर्वीची शंका राहिली ती ही की निराकाराच्या ठिकाणी मूळ माया कशी उत्पन्न झाली. ही शंका अजून ज्याला असेल त्याच्या समाधानासाठी काही बोलले पाहिजे. समर्थ काय म्हणतात? आपला प्रश्न आहे गेल्या समासात शेवटी काय विचारलंय? निराकाराच्या ठिकाणी मूळ माया झालीच कशी, हा काय आहे आपला प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर समर्थ काय म्हणतात? दिलं पाहिजे. अजून तो प्रश्न तसाच राहिलाय. ती आशंका काय राहिली? मागील आशंका तशीच राहिली. दृष्टी बंधन मिथ्या सकळ, परी तो कैसा झाला खेळ. हेची आता अवघे निवळ करून दाऊ. दृष्टी बंधन मिथ्या सकळ काय सांगितलंय? इंद्रजाल किंवा गारुडी विद्या, इंद्रजाल किंवा गारुडी विद्या ही सारी काय आहे हो? खोटी आहे. पण मग गारुड्याचे खेळ होतातच कसे? आपल्याला माहित आहे ते गारुड्याचा खेळ काय आहे? खोटा आहे. इंद्रजाल वगैरे ते सगळं काय आहे? खोटा आहे. तरी पण ते खेळ होतातच ना. तसाच मूळ मायेचा प्रकार आहे. हेच आता काय करू? स्पष्ट करून दाखवू. आकाश असता निच्चळ, मध्ये वायो झाला चंचळ. तैसी जाणावी केवळ मूळ माया. आकाश असता निच्चळ, आकाश निच्चळ असता त्याच्यामध्ये चंचळ वायू जसा उत्पन्न होतो, अगदी तशीच मूळ माया ब्रह्माच्या ठिकाणी काय होते हो? उत्पन्न होते. तशी निर्गुण निराकार ब्रह्माच्या ठिकाणी सगुण साकार व चंचळ माया झाली. वायू नव्हता पुरा, तैसी मूळ माया झाली. काय सांगितलंय समर्थांनी? रूप वायोचे झाले, तेने आकाश भंगले. ऐसे हे सत्य मानले नवचे किंकदा. रूप वायोचे झाले. आपण बघितले पाठीमागच्या पण समासात काय सांगितलंय? वायूला आकार आला म्हणून त्यामुळे आकाश फाटले. हे म्हणणे कोणास तरी कधी खरे वाटेल का? वाटणार आहे का हो? जर आपण म्हणलो की काय वायूला जर आकार आला, वायू प्रकट झाला म्हणून त्यामुळे आकाश फाटले, हे म्हणणे पटणार आहे का आपल्याला? ऐसे हे सत्य मानले नवचे की कदा. नाही खरं वाटणार. वायू रूपामुळे आकाश भंगले असे होत नाही. तसे मूळ मायेमुळे निर्गुण ब्रह्माच्या व्यापकत्वाला बाधा येत नाही. लक्षात ठेवा. जसं वायूमुळे आकाश भंगू शकत नाही, तसं मूळ मायेमुळे ब्रह्माच्या व्यापकतेला काय येऊ शकत नाही? बाधा येऊ शकत नाही. तैसी मूळ माया झाली आणि निर्गुणता संचली.
येणे दृष्टांते तुटली मागेल आशंका. बघा, तैसी मूळ माया झाली, त्याचप्रमाणे मूळ माया उत्पन्न झाली तरी ब्रह्माचा निर्गुणपणा, निर्गुण ब्रह्म जसं आहे तसंच भरलेलं आहे. ह्या दृष्टांताने म्हणावी तर परब्रह्माशी ती पुन्हा लीन होते. वायू पुरातन नव्हता तशी मूळ माया ही नाही. वायू किंवा मूळ माया सत्य म्हणाल तर वायू आकाशात व माया ब्रह्मात लीन होते. लक्षात घ्यावा, वायू कुठं हे होतो? आकाशात. आणि तशी मूळ माया कशामध्ये लीन होते? त्या परब्रह्मामध्ये लीन होते. वायव रूप कैसा आहे, तैसी मूळ माया पाहे. भासे परिते न लाहे रूपतयेचे. वायव रूपे कैसा आहे? वायूचं रूप कसं आहे हो? वायूचे रूप भासमात्र आहे. तसेच मूळ मायेचे हे स्वरूप आहे, भासात्मकच आहे. तिचे अस्तित्व भासते पण रूप मात्र पाहावयास सापडत नाही. वायू भासतो पण सापडत नाही, तशी माया भासते पण काय होत नाही हो, आढळत नाही. वायो सत्य म्हणो जाता, परितो नये दाखविता. तयाकडे पाहो जाता धुळीच दिसे. वायो सत्य म्हणून जाता. आता वायू जर सत्य, वायू खरा म्हणावा तर तो दाखवता येत नाही. त्याच्याकडे पाहू जावे तर नुसती काय दिसते हो? धुळच दिसते. तैसी मूळ माया भासे, भासे परिते न दिसे. पुढे विस्तारली असे माया अविद्या. तैसी मूळ माया भासे, त्याप्रमाणे मूळ माया भासते पण ती काय होत नाही हो, दिसत नाही. पुढे माया ब्रह्मांड शिवाची उपाधी योगाने दृश्य पदार्थ आकाशात उडतात. त्याप्रमाणे मूळ मायेच्या संयोगाने, म्हणजे काय सांगितलंय समर्थांनी? त्याप्रमाणे मूळ माया भासते पण ती काय होत नाही, दिसत नाही. कशाप्रमाणे? वायूप्रमाणे. पुढे माया अविद्या म्हणजे पिंड जीवाची उपाधी, ह्या उभय रूपांनी तिचा काय झालेला आहे, विस्तार झाला आहे. जैसे वायोचोनी योगे दृश्य उडे गगड मार्गे. मूळ मायेच्या संयोगे तैसे जग. जैसे वायोचोनी योगे, काय सांगितलं इथं? ज्याप्रमाणे वायूच्या योगाने दृश्य पदार्थ आकाशात उडतात, त्याप्रमाणे मूळ मायेच्या संयोगाने मूळ मायेपासून हे जग झालेले दिसते, भ्रमण पावते. गगनी आभाळ नाथिले, अकस्मात उद्भवले. मायेचे गुणे झाले तैसे जग. गगनी आभाळ नाथिले, लटके असलेले म्हणजे ढग आकाशात एकदम उत्पन्न होतो, त्याप्रमाणे मायेच्या योगाने हे जग झाले. आकाशाच्या ठिकाणी नसलेले ढग एकाएकी उद्भवतात, तशी ब्रह्मी लटकी माया काय होते हो, उत्पन्न होते. नाथिलेची गगन नव्हते, अकस्मात आले तेथे. तैसे दृश्य झाले येथे तैसिया परी. नाथिलेची गगन नव्हते. गगन ढग हे म्हणजे गगन आभाळ अभ्र ढग हे नाथिले लटके नश्वर आकाशात प्रथम नव्हते, नंतर ते आकाशामध्ये ते ढग एकदम आले, उत्पन्न झाले. तसे दृश्य हे येथे परब्रह्माच्या ठिकाणी तैसिया परी अभ्रमाप्रमाणे उत्पन्न झाले. लक्षात घ्या काय सांगतात समर्थ? ढग नसताना आकाशात जसे एकदम उत्पन्न झाले, तसे दृश्य हे येते परब्रह्माच्या ठिकाणी काय झाले हो, उत्पन्न झाले. परी त्या आभाळा करिता गगनाची गेली निश्चळता. वाटे परी ते तत्वता तैसेची आहे. काय सांगितलंय? परंतु त्या ढगांमुळे आकाशाचा निश्चळपणा गेला असा वाटतो. आपल्याला काय वाटतो? ते ढगामुळे काय हो, आकाश कसं असतो, स्वच्छ असतं. आणि ते ढग आले की काय वाटतं आपल्याला, आकाश घाण झालंय असं वाटतं. परंतु
तरी खरोखर तो तसाच असतो. आकाश तसंच असतं, ते आकाशाला काय झालेलं नसतं. गगनाची निश्चळता ढगांच्या येण्याने ढळल्यासारखी वाटली तरी ते काय आहे हो, निश्चळ आहे. आकाश काय आहे, निश्चळ आहे. त्याला ते चळत नाहीये त्या ढगांमुळे. तैसे माये करिता निर्गुण वाटे झाले सगुण परी ते पाहता संपूर्ण जैसे तैसे. तैसे माये करिता निर्गुण, त्याचप्रमाणे मूळ मायेमुळे निर्गुण असे हे सगुण झालेसे वाटते, परंतु विचार केला तर ते जसेच्या तसेच काय आहे हो, परिपूर्ण आहे. मायेच्या योगाने ब्रह्म सगुण व चंचल झालेसे वाटते. आपल्याला काय वाटतं, मायेच्या योगाने हे परब्रह्म सगुण व चंचल झाले असं वाटतं, परंतु ब्रह्म कसं आहे हो, निश्चळ व निर्गुण आहे, तसंच आहे. तैसे माये करिता निर्गुण वाटे झाले सगुण परे ते पाहता संपूर्ण जैसे तैसे. आभाळ आले आणि गेले तरी गगन ते संचले तैसे गुणा नाही आले निर्गुण ब्रह्म. आभाळ आले आणि गेले, आभाळ म्हणजे ढग येतात जातात. ढग काय होतात, आले आणि गेले, तरी आकाश जसेच्या तसे भरलेले आहे. त्याचप्रमाणे माया उत्पन्न झाली व लय पावली तरी काय हो, निर्गुण हे सगुण झालेच नाही. निर्गुण हे काय आहे, निर्गुणच आहे. नभ माता लागले दिसे परिते जैसे तैसे असे तैसे जाणावे विश्वासे निर्गुण ब्रह्म. नभ माता लागले दिसे. नभ आपल्याला काय हो, आभाळ. आकाश कसं दिसतं आपल्याला, डोक्यास लागलेलं असं दिसतं, पण ते जसं असते त्याचप्रमाणे निर्गुण ब्रह्म असते, हा विश्वास ठेवावा. कारण का हो, आकाश डोक्याला लागल्यासारखं वाटतं, पण ते आपल्या डोक्यापाशी आहे का, ते आहे त्याच जागेवरती आहे. तसेच ब्रह्म ही मायेने काय आहे, अस्पष्ट आहे. ऊर्ध्व पाहता आकाश निळमा दिसे सावकाश परी तो जाणी जे मिथ्या भास भासलासे. ऊर्ध्व पाहता आकाश, वर आकाशाकडे पाहिले तर सगळा निळा रंग भरलेला आहे असे दिसते, परंतु तो लटका भास भासला आहे असे समजावे. आकाशाच्या निळिमा भासमान आहे, सत्य नाही. आकाश पालते घातले चहूकडे आटोपले वाटे विश्वास कोंडिले परिते मोकळेची असे. काय सांगितलंय, आकाश पालते घातलेले असून ते चहूकडे चिकटलेले आहे व त्याने विश्वाला कोंडून टाकले आहे असे वाटते, पण ते विश्व काय आहे हो, मोकळेच आहे. पाण्यात आकाश पालते घातले की वाटते की आता जग संपले, पण आकाश आहे तसेच आहे. पर्वती निळा रंग दिसे परितो तया लागला नसे अलिप्त जाणावे तैसे निर्गुण ब्रह्म. पर्वती निळा रंग दिसे, डोंगराकडं दुरून पाहिले तर निळा रंग त्यास लागला आहे असे दिसते, पण तो त्यास लागलेला नसतो. त्याचप्रमाणे निर्गुण ब्रह्म आहे असे समजावे. पर्वतावर निळा रंग दिसतो, पण तो त्याला लागलेला नसतो. रथ धावता पृथ्वी चंचळ वाटे परिते असे निश्चळ तैसे परब्रह्म केवळ निर्गुण जाणावे. रथ धावू लागला म्हणजे आत बसणाऱ्याला भोवतालची जमीन पळत आहे असे वाटते, पण ती हालत नाही. तसे परब्रह्म निश्चळ जाणावे. आपल्याला माहिती आहे, आपण एखाद्या गाडीमध्ये निघालो तर आपल्याला काय वाटतं, झाडं ही काय होत आहेत, आपल्या सोबतच काय होत आहेत, आपल्या पुढे पळतायत, पण तसं नसून ती काय असतात, स्थिर असतात. तसेच परब्रह्म हे अगदी निर्गुण आहे असे काय करावे, जाणावे. आबाळाकरिता मयंक वाटे धावतो निशंक परिते अवघे माईक आभाळ चळे. आभाळाकरिता मयंक, बघा आभाळामुळे चंद्र धावत आहे असे वाटते, पण ते चंद्राचे धावणे खोटे असून आभाळच धावते यात शंका नाही.
आबाळाकरिता मयंक वाटे धावतो निशंक परिते अवघे माईक आबाळ चळे झळे अथवा अग्नी ज्वाळ तेने कंपित दिसे अंतराळ वाटे परिते निच्चळ जैसे तैसे झळे अथवा अग्नी ज्वाळ झळे उष्ण वारे झळे बघा जे उष्ण वारे असतात अग्नी किंवा अग्नीच्या ज्वाळा ह्याच मधून पाहिले असता पलीकडील अंतराळ वातावरण कंप पावते असे वाटते पण ते काय असते हो जसेच्या तसे निश्चल असते त्याप्रमाणे ब्रह्म सगुण झालेसे वाटते पण त्याची निर्गुणता काय आहे अखंड आहे तैसे स्वरूप हे संचले असता वाटे गुणा आले ऐसे कल्पनेसी गमले परिते मिथ्या तैसे स्वरूप हे संचले तसे स्वरूप हे घनदाट भरलेले असता सगुण झालेसे वाटते तसे जे वाटते ते कल्पनेला पण ते वाटणे काय आहे हो खोटे काय आहे खोटे आहे आपल्याला काय वाटतं स्वरूप काय झाले गुण आले त्याच्या ठिकाणी म्हणून ते काय आहे सगुण झालेसे वाटते परंतु जे वाटते ते काय आहे कल्पनेला आणि ते वाटणे म्हणजे काय आहे हो सगळं खोटं आहे दृष्टी बंधनाचा खेळ तैसी माया हे चंचळ वस्तू शाश्वत निश्चळ जैसी तैसी दृष्टी बंधनाचा खेळ आता इंद्रजालाच्या खेळाप्रमाणे माया ही चंचळ आहे आणि परब्रह्म वस्तू शाश्वत व निश्चळ जशीच्या तशीच आहे समर्थ काय म्हणतात दृष्टीबंधनाचा खेळ म्हणजे इंद्रजालाच्या खेळाप्रमाणे ही काय आहे माया ही चंचळ आहे परंतु परब्रह्म कसं आहे हो परब्रह्म हे शाश्वत व निश्चळ जसच्या तसं आहे ऐसी वस्तू निरावेव माया दाखवी अवेव ईचा ऐसाच स्वभाव नातिलीच हे ऐसी वस्तू निरावेव परब्रह्म वस्तू अशी निर्वय निराकार आहे माया आकार दाखवते हा तिचा स्वभावच आहे माया काय दाखवते आकार दाखवते परब्रह्म हे कसं आहे दिसत नाही त्याला अवयव नाहीयेत ते आकार नाहीये त्याला मायाला काय आहे माया आकार दाखवते हा तिचा काय आहे स्वभावच असा आहे ती स्वतः लटकीच आहे लटकी म्हणजे कशी नाशिवंत आहे वस्तू निर्वय असून मायेमुळे काय वाटतं म्हणजे परब्रह्म अवयव नसून सुद्धा मायेमुळे आपल्याला काय वाटतं ते अवयवात आहे मिथ्या मायेचा हा काय आहे हो स्वभावच आहे माया पाहता मुळीच नसे परी हे साचा ऐसी भासे उद्भवे आणि निरसे आभाळ जैसे माया पाहता मुळीच नसे काय सांगितले विचार केला तर माया मुळीच नाही परंतु ती खऱ्यासारखी काय होते खऱ्यासारखीच भासते आपल्याला म्हणजे ढगाप्रमाणे माया उत्पन्न होते व नाश पावते आकाशात आभाळ येतं व जातं तशी माया नसून आपल्याला खऱ्यासारखी काय होते हो भासते ऐसी माया उद्भवली वस्तू निर्गुण संचली अहम ऐसी स्फूर्ती झाली तेची माया ऐसी माया उद्भवली काय सांगितलंय समर्थांनी वस्तू निर्गुण व संचलेली आणि माया ही अशी काय झाली उत्पन्न झाली त्या ब्रह्माच्या ठिकाणी काय झाली ही माया उत्पन्न झाली एको अहम अशी जी स्फूर्ती उत्पन्न झाली तीच माया असो निर्गुण वस्तू संचलेली असताना मूळ माया ब्रह्मी उद्भवली मी एकाकी आहे तो बहुविध व्हावे अशी अहम स्फूर्ती ती माया गुण मायेचे पवाडे निर्गुणी हे काहीच न घडे परी हे घडे आणि मोडे सस्वरूपी गुण मायेचे पवाडे जसा काय सांगितलं इथं गुण मायेचा हा एक काय आहे हो पसारा आहे निर्गुणाच्या ठिकाणी हे काहीच घडत नाही तरी पण निर्गुणाच्या अधिष्ठानामुळे गुणमायेच्या योगे हे सर्व घडते व मोडते
जैसी दृष्टी तरळली तेने सेनाच भासली, पाहता आकाशीच झाली परिते मिथ्या. जसा दृष्टीला भ्रम व्हावा व त्यामुळेच एखादे सैन्य उभे आहेसे भासावे, विचार केला तर ते सैन्य आकाशाच्या ठिकाणी भासते, पण ते भासणे म्हणजे खोटे आहे. दृष्टी चंचल झाली, आकाशात नसून सेना गंधर्व नगरी दिसते, पण ती तेथे नसते. मिथ्या मायेचा खेळ उद्भवा बोलिला सकळ, नाना तत्वांचा पाल्लाळ सांडोनिया. पुढे काय हो, अनेक तत्वांचा पसारा बाजूला ठेवून त्या ठिकाणी फक्त खोट्या अशा मूळ मायेच्या खेळाची उत्पत्ती कशी झाली ते सविस्तर सांगितले. तत्वे मुळीच आहे ती ओंकार वायूची गती, तेथेचा अर्थ जाणती दक्ष ज्ञानी. तत्वे मुळीच आहे ती. तत्व कुठले आहेत? 5 तत्व. पंचतत्व कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे काय आहे? पंचतत्व आहेत. मग पंचतत्वे मुळी म्हणजे मूळ मायेतच आहेत, ती मागून प्रकट झाली असं नाही. त्रिगुण पंचभूते ही सर्व मूळ मायेतच बीज रूपाने आहेत. ओम हा शब्द आकाशात उत्पन्न झाला. शब्द आकाशाचा गुण असल्यामुळे हेच वायूचे चलन होय. ह्यातील रहस्य दक्ष व ज्ञानी असतील त्यांनाच कळेल. हा सर्व काय आहे हो? खोल अभ्यास आहे. ज्ञानी लोकांनाच हे काय कळतं. ज्ञानी कोण आहे? सद्गुरू परंपरा. आपल्याला आयुष्य एवढं दिलेलं नाहीये कलियुगात की आपण या सर्व काय व शंका कुशंका काढण्या इतपत सुद्धा आपल्याकडे काय नाहीये, आयुष्य नाहीये. आपल्याला काय बनायचंय? सद्गुरूंचा हात धरायचा आपल्याला, समर्थांचा, आणि आपल्याला चालायचंय. कारण आपल्याला समजवून सांगणार दुसरं कोण नाहीये. काय हो, सगळे संदेहच वाढवतात. मूळ मायेचे चलन तेची वायूचे लक्षण, सूक्ष्म तत्वे तेची जाण जडत्वा पावली. काय सांगितलं? मूळ मायेचे चलन हेच वायूचे स्वरूप होय. मूळ सूक्ष्म तत्वे होती तीच पुढे जडत्व पावली. ऐसी पंच महाभूते पूर्वी होती अव्यक्ते, पुढे झाली व्यक्ते सृष्टी रचनेसी. ही सगळी काय होती व अगोदर पंचमहाभूते? पूर्वी अव्यक्त होती, ती पुढे सृष्टी रचना करण्यासाठी काय व सृष्टी निर्माण करण्यासाठी दृश्य स्वरूपाला काय झाली? आली. समर्थांनी सगळं सांगितलेलं आहे आपल्याला. काय हो? आकाशात वायू, आकाशापासून वायू निर्माण झाला, वायूपासून परत आपल्याला गेल्या समासात समर्थांनी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे मूळ पंचमहाभूते ही अव्यक्त होती आणि ती पुढे सृष्टी रचना करण्यासाठी काय हो? दृश्य स्वरूपाला काय झाली? आली. आता एक भाग दिलाय समर्थांनी बघा पुढं. मूळ मायेचे लक्षण तेची पंचभूतिक जाण, त्याची पाहे ओळखण सूक्ष्म दृष्टी. मूळ मायेचे लक्षण, मूळ मायेचे स्वरूप हेच पंचभूतात्मक आहे. त्याची ओळख सूक्ष्म दृष्टीने काय घ्यावी? करून घ्यावी. आता रामगीता बघा, रामचरितमानस मध्ये उल्लेख असलेली रामगीता म्हणजे अरण्यकांडातील राम लक्ष्मणांचा संवाद. हे रामगीता म्हणजेच काय हो? राम आणि लक्ष्मणाचा संवाद आहे. माया म्हणजे काय? या लक्ष्मणानं विचारलेल्या प्रश्नावर मायेची व्याख्या करताना रामानं तिची दोन्ही अंगही समजावून दिली. आता राम काय म्हणतात बघा. हे लक्ष्मणा, जिथपर्यंत तुझ्या मनाची झेप जाऊ शकते तिथपर्यंत मायेचा काय आहे? विस्तार आहे. पण या विस्ताराला 2 टोकं आहेत. एक विद्येचं तर दुसरं अविद्येचं. मूळ मायेतून मूळ पुरुषापर्यंत जाण्याचा विद्येचा मार्ग, तर संसाराच्या रहाटगाडग्यात अडकून अनंत दुःखांना कवटाळून बसण्याचा अविद्येचा मार्ग. राम पुढे म्हणतात, एक दुष्ट अतिशय दुःख रूपा, जा बस जीव परा भवकुपा.
मायेचं अविद्येचं अंग अतिशय दुःखरूप आहे. त्यामुळं जीव भवकुपीत अडकून राहतो, हतबल होतो. तुम्ही आम्ही मायेच्या या दुसऱ्या बाजूकडे आहोत. त्यामुळे आपणास प्रेममय विश्वाची जाणीव होत नाही. चराचरात चैतन्य रूपात असलेला भगवंत पाहण्याचा आपला सहज स्वभाव होत नाही. आध्यात्मिक ग्रंथाच्या वाचनामुळं या विश्वाचं प्रेम स्वरूप आपणास कदाचित जाणवेलही, प्रेमाचं भरतं आल्यासारखं वाटेलही. पण ती आपली सहज वृत्ती न बनल्यानं काही क्षणातच तो प्रेमभाव ओसरतो. याचं कारण आपण अविद्येच्या प्रांतात वावरतो आहोत. सुरुवातीस सांगितलं तसं या मायेचं दुसरं उत्तम असं अंग म्हणजे विद्येचं. आपण अविद्येच्या बाजूस वावरत असल्यानं त्या दृष्टीनं थोडा विचार करू. समर्थ म्हणतात, आभाळ आले आणि गेले तरी गगन ते संचले, तैसे गुणा नाही आले निर्गुण ब्रह्म. तैसे माई करता निर्गुण, वाटे झाले सगुण, परिते पाहता संपूर्ण, जैसे तैसे. पाठीमागं आपण ओवी पाहिली, त्यामध्ये समर्थांनी तसं आलंय का, सांगितलंय काय हो, आभाळ आलं गेलं तरी आकाश जसंच्या तसंच राहतं. त्याप्रमाणे मायेमुळे दृश्य विश्व आलं आणि गेलं तरी परब्रह्म सगुणात न येता जसंच्या तसंच निर्गुण राहतं. आपण आता तोच बघतोय भाग. ब्रह्म सगुणात आल्यासारखं दाखवते ते अविद्यारूपी माया होय. सूक्ष्म दृष्टीने पाहू गेल्यास परब्रह्म जसंच्या तसंच निर्गुण असल्याचं दिसतं. अविद्येमुळे अज्ञानवश हे विश्व निर्माण झाल्यासारखं आपल्याला काय वाटतं. अविद्येचा हा दृष्टीभेदाचा करिश्मा समजावून सांगताना समर्थ आपल्याला नजरबंदीची काही उदाहरणं सांगत आहेत. त्यावरून ही अविद्या दृश्य विश्वच सत्य आहे हे आपल्या गळी कसं उतरवते याचं नीट आकलन होतं. अविद्या या शब्दाचा अर्थ जी वस्तू मुळात तशी नसतानाही तशी आहे असं दाखवणं, वस्तू प्रत्यक्षात नसताना तशी आहे असं दर्शवणं. संतांना ही सृष्टी भगवंतमय दिसते आणि समर्थांना ती रामरूपच दिसायची. मात्र अविद्येच्या अंमलाखाली असल्यानं दृश्य जगाला सत्य मानतो. विश्वाचं खरं सीताराम स्वरूप आपण नाही पाहू शकत. मग यातील खरं काय? संतांनी जे अनुभवलंय ते का आपण जे पाहतोय ते? अर्थातच संतांनी सद्गुरूंनी जे जाणलं अनुभवलं तेच विश्वाचं सत्य स्वरूप असणार. पण अविद्येमुळं त्याचं खरं स्वरूप आपल्या काय येत नाही हो, ध्यानी येत नाही. म्हणून हे सगळं काय दिलेत, हे सगळं जेवढे हे दिलेले आहेत मूळ मायेचे लक्षणं, त्याची पंचभूती कथा जाणं, त्याची पाहे ओळखणं, सूक्ष्मदृष्टीसाठी हा भाग दिलेला आहे समर्थांनी. समर्थ काय करतात आपल्याला भ्रामक संकल्पनाच्या आधारे सामान्य जन या दृश्य जगताकडे कसे बघतात, कसा विचार करतात हे सांगताना समर्थ काही नित्य जीवनातील सुद्धा काय दिलेले आहेत व समर्थाने दाखले देत आहेत. हे सगळे उदाहरणं दिलेत कुणासाठी? आपल्यासाठी. का तर आपल्याला काय करावं, कळावं विद्या काय अविद्या काय. त्याप्रमाणे समर्थांनी काय सांगितलेलं आहे आचरून. समर्थांनी काय सांगितलं इथं, मूळ मायेचे लक्षण त्याची पंचभूतिक जाणं, त्याची पाहे ओळखणं, सूक्ष्मदृष्टीनं काय घेतली पाहिजे, त्या परब्रह्माची ओळख घेतली पाहिजे. म्हणजे मूळ मायेचे स्वरूप हेच पंचभूतात्मक आहे, त्याची ओळख सूक्ष्मदृष्टीने काय घ्यावी, करून घ्यावी. आकाश वायोविन इच्छा शब्द करी कोण, इच्छा शक्ती तेची जाण तेज स्वरूप. हा इच्छेचा शब्द आकाशामध्ये वायूशिवाय कोण करतो, वायूच करतो. ही इच्छा उत्पन्न होण्याची जी शक्ती तेच तेजाचे स्वरूप होय. इच्छा शक्ती तेजरूप आहे. मृदपणतेची जळ जडत्व पृथ्वी केवळ, ऐसी मूळ माया सकळ पंचभूतिक जाणं. इथं काय दिलंय हो, पंचभूतांचं काय दिलंय समर्थांनी आपल्याला कळण्यासाठी दिलेलं आहे. त्यातील तेजातील मृदूपण ते पाणी व केवळ जडत्वती पृथ्वी होय. ह्या दृष्टीने मूळ मायेतच पंचभूते काय आहेत व सूक्ष्म आहेत. अशी ही सर्व मूळ माया काय आहे,
पांचभौतिक आहे. एक एक भूतापोटी पंचभूतांची रहाटी, सर्व कळे सूक्ष्मदृष्टी घालून पाहता. एक एक भूतापोटी, एका एका भूताच्या पोटात पाचही भूतांचे व्यापार होत असतात. ते सगळे सूक्ष्मदृष्टीने विचार केल्यास कळतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचभूते अगदी पृथक नव्हत, तर त्यापैकी एक एका भूतात पाचही भूते आहेत. हे समर्थांना सांगायचं. ही वेगळी नाहीयेत, ही काय नाहीयेत, वेगळी नाहीयेत. ही काय आहेत, प्रत्येकामध्ये त्या पाचीचे हे गुण आहेत. पुढे जडत्वास आली तरी अस्ति कालवली, ऐसी माया विस्तारली पंचभूतिक. पुढे जडत्वास आली, पुढे ती जडत्वाला आली, म्हणजे पुढे पंचभूते जडत्वाला आली, स्थूल स्वरूप पावली तरी एकमेकात मिश्र झालेली असतात. असा हा पंचभूतात्मक मायेचा काय आहे, विस्तार आहे. मूळ माया पाहता मुळी, अथवा अविद्या भूमंडळी, स्वर्ग मृत्यू पाताळी पाचची भूते. मूळ माया पाहता मुळी, मुळी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी. मूळ माया अथवा पृथ्वीवरील अविद्या माया किंवा स्वर्ग मृत्यू पाताळ हे तिन्ही लोक ह्यापैकी कोठेही पाहिले तरी पाचच भूते आहेत. त्रैलोक्यात धुंडून पाहिले तरी पंचभूतांचाच काय आहे, खेळ दिसतो. श्लोक. स्वर्गे मृत्यू पाताले वा यत्किंची चराचरम, सर्व पंचभूतक राम षष्ट किंचिन दृश्यते. सत्य स्वरूप आदि अंती, मध्ये पंचभूते वर्तती. पंचभूतिक जाणीजे श्रोती मूळ माया. आरंभी व शेवटी सत्य स्वरूप तेवढे शाश्वत असून मध्येच ही पंचभूते वावरत असतात. मूळ माया ही पंचभूतात्मक आहे, हे श्रोत्यांनी काय ठेवावं, लक्षात ठेवावे. येथे उठली आशंका, सावध होऊन ऐका. पंचभूते झाली ऐका तमोगुणापासून. येथे उठली आशंका, येथे एक शंका उद्भवली, ती सावध होऊन ऐका. पंचभूते एका तमोगुणापासून उत्पन्न झाली. लक्षात घ्या, पंचभूत कशापासून झालेत निर्माण, एका तमोगुणापासून निर्माण झालेत. ह्याची काय झाली, शंका निर्माण झाली. मूळ माया गुणा परती, ते भूते कैची होती. ऐसी आशंका आहे श्रोती घेतली मागा. मूळ माया गुणा परती, मूळ माया गुणा पलीकडची आहे, तर ते भूते कशी झाली अशी आशंका परत श्रोत्यांना मागे घेतली आहे. मूळ माया गुणा पलीकडची आहे, तर ते भूते कशी झाली अशी शंका श्रोत्यांनी कुठं घेतली, मागे घेतलेली आहे. ऐसे श्रोती आक्षेपिले, संशयास उभे केले, याचे उत्तर दिले पुढले समासी. म्हणजे काय हो, असे विचारून श्रोत्यांनी काय केलंय, आशंका निर्माण केली. नेहमी काय श्रोत्यांना काय आहे, मागच्या समासाचं उत्तर समर्थांनी ह्या समासामध्ये दिलं. काय अखंड काय निर्माण होते आपल्याला, विश्वाचा कर्ता कोण व त्यामध्ये ही मूळ माया कशी उत्पन्न झाली याची मोठी रंजक माहिती समर्थांनी सार्थ म्हणून सांगितली ना या ग्रंथामध्ये. तरीही असे विचारून श्रोत्यांना काय झाला हो, संशय. ऐसे श्रोती आक्षेपिले, मागच्या वेळेसच विचारलं ना, मूळ माया गुणापरती आहे, तर त्यामध्ये ही भूत कशी निर्माण झाली असं विचारून श्रोत्यांना संशय उत्पन्न झाला. त्याचे उत्तर समर्थ काय म्हणतात, पुढल्या समासात दिले आहे. समर्थाने प्रत्येक आशंकेचं उत्तर कशामध्ये दिलेलं आहे हो, समर्थांनी मायेतून पंचमहाभूतिक सृष्टीची पायाभरणी कशी झाली हे जाणून घ्यायला आपण सर्वजण उत्सुक असालच असं समर्थ म्हणतायत. आणि त्याविषयीचं श्रवण आपण काय करू, पुढील समासात करू असं समर्थ सांगतायत आपल्याला. काय की विश्वाचा कर्ता कोण व त्यामध्ये ही मूळ माया कशी उत्पन्न झाली आणि या मूळ मायात पंचमहाभूते कशी निर्माण झाली याचं श्रवण आपण काय करू, पुढल्या समासात करू. आणि समर्थ आपल्याला सार्थपणे अखंड काय देत आहेत हो, श्रवण देत आहेत. त्यामुळे पुढील समासात आपण काय करूया, श्रवण करूया. आपल्याला फक्त काय करायचंय, समर्थांचं बोट धरून चालायचंय आणि
विद्या आणि अविद्या काय याची काय घ्यायची, ओळख घ्यायची. मग समर्थ आपल्याला प्रत्येक आशंकेचं उत्तर समर्थांकडं आहे. प्रत्येक समासामध्ये आपल्याला ज्या ज्या आशंका पडतायत त्या प्रत्येक आशंकेचं उत्तर समर्थांनी काय दिलंय हो, प्रत्येक समासात दिलेलं आहे. आणि समर्थ काय म्हणतात, ऐसे श्रोती आक्षेपिले संशयाच उभे केले, याचे उत्तर दिदले पुढले समासी. आता पुढल्या समासामध्ये तुम्हाला ज्या काही अजून आशंका राहिल्यात पंचभूतांविषयीच्या त्या काय दिलेल्या आहेत, पुढल्या समासामध्ये दिलेल्या आहेत. आपण त्या पुढल्या समासामध्ये श्रवण करूया. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म आशंका नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.